तुमचं पोट दिवसेंदिवस पुढे येतंय का? कपडे घट्ट होतायत का? आणि आरशात बघताना स्वतःला बघून त्रास होतोय का? थांबा. पोटावरची चरबी फक्त दिसायला वाईट नाही, तर हृदयविकार, डायबेटीज, लिव्हरचे आजार यांचा धोका वाढवते. पण काळजी नका करू. आज मी सांगणार आहे अशा आयुर्वेदिक पद्धती ज्या तुमची चरबी नैसर्गिकरित्या कमी करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आरोग्य सुधारतील. पोटावरची चरबी वाढण्याची खरी कारणं. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया पोटावरची चरबी म्हणजे नेमकं काय. हे 2 प्रकारचं असतं. 1. सबक्युटेनस फॅट, त्वचेखालील चरबी जी दिसते. 2. विसरल फॅट, ही आतल्या अवयवांभोवती साठते आणि हीच सर्वात धोकादायक असते. आता कारणं. जास्त तेलकट, गोड, फास्ट फूड, रात्री उशिरा जेवण, दिवसातून जास्त वेळ बसून राहणं, ताणतणाव आणि झोपेची कमतरता, पचनशक्ती कमी होणे. आयुर्वेदात यालाच अग्निमंद होणे म्हणतात. अग्निमंद झाला की खाल्लेलं अन्न नीट पचत नाही आणि ते आम तयार करतं, ज्यामुळे चरबी वाढते. आयुर्वेदानुसार पोटाची चरबी कमी करण्याचे 5 खास उपाय. 1. सकाळी कोमट पाणी प्लस लिंबू आणि मध. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी, त्यात अर्धा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध मिसळा. हे शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकतं, मेटाबॉलिझम वाढवतं आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया सुरू करतं. 2. त्रिफळा पावडर. त्रिफळा म्हणजे हरितकी, बिभितकी, आवळा, पचन सुधारण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी उत्तम. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा त्रिफळा कोमट पाण्यासोबत घ्या. याने पोट साफ होतं, पचन सुधारतं आणि हळूहळू चरबी कमी होते. 3. आले लसूण लिंबू काढा. 2 ते 3 आलेचे तुकडे, 2 लसूण पाकळ्या, 1 कप पाणी, उकळा. गॅस बंद झाल्यावर त्यात अर्ध लिंबाचा रस, चिमूटभर काळी मिरी टाका. दिवसातून एकदा प्या. हे नैसर्गिक फॅट बर्नर आहे. 4. आहारात साजूक तूप आणि हळदीचा वापर. लोक तूप टाळतात, पण आयुर्वेद सांगतो योग्य प्रमाणात तूप पचनशक्ती वाढवतं आणि चरबी संतुलित करतं. हळद शरीरातील सूज कमी करते आणि चरबी विघटनास मदत करते. 5. सूर्यनमस्कार आणि चालणे. रोज किमान 12 सूर्यनमस्कार करा आणि 20 ते 30 मिनिटं वेगाने चालणं सुरू ठेवा. याने केवळ पोटावरची चरबी नाही, तर पूर्ण शरीराचं टोनिंग होतं. काय टाळावं? गोड पेय, सॉफ्ट ड्रिंक्स, बिस्किट, बेकरी, पॅकेज्ड फूड. जास्त बसून राहणं, मोबाईल किंवा टीव्ही बघत जेवणं, रात्री 10 नंतर जड जेवण. पोटाची चरबी कमी करण्यासाठी दिनचर्या. सकाळी कोमट पाणी प्लस लिंबू प्लस मध, 15 मिनिटं योगा किंवा प्राणायाम, कपालभाती, भस्त्रिका किंवा सूर्यनमस्कार. दुपारी हलकं पचायला सोपं अन्न, साखर कमी, मीठ योग्य प्रमाणात, भाजी, डाळ, सूप, साजूक तूप. संध्याकाळी आले हळद लिंबू चहा, 20 मिनिटं वेगाने चालणे. रात्री हलकं जेवण, उदाहरणार्थ डाळ भात, भाज्यांची भाजी, सूप. झोपण्यापूर्वी त्रिफळा घ्या. वैद्यकीय सल्ला व प्रेरणा. लक्षात ठेवा, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, म्हणून औषधी प्रमाण, आहारातील बदल आणि दिनचर्या ठरवण्यासाठी आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्हाला सुरक्षित, नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळू शकतात. सल्ला व उपचारासाठी भेट द्या. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांचा दवाखाना. संपर्क 7058 55 88 17. पोटावरची चरबी कमी करणे हा स्पर्धा नाही, तो एक जीवनशैली बदल आहे. थोडा संयम, थोडा शिस्त आणि आयुर्वेदाचा आधार घेतला तर तुमचं पोट सडपातळ होईल आणि तुम्ही आतूनही निरोगी व्हाल. आजपासूनच पहिला पाऊल टाका, कारण आरोग्यापेक्षा मोठं धन नाही.